नमस्कार, कसे आहात? मजेत ना? तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय. खूप दिवसानंतर हा ब्लॉग बनवतोय. जवळजवळ 2 आठवड्यानंतर. 2 आठवडे मी घरीच होतो. मध्येच परत ते स्ट्राईक आलेलं, त्यामुळे घरी थांबलो. नॅनो घ्यायची होती त्याच्या गडबडीत त्याचे पेपर 2 आठवडे कसे गेले समजलंच नाही आणि बुकिंग पण नाही आली मला. त्यामुळे निवांत घरी होतो. तर आता पटापट नाश्ता संपवतो. पोहे बनवलेत आईने. नाश्ता संपवून आता सुचिता येते माझ्यासोबत. सुचिताला माहेरी सोडणार आहे आणि तिथून मग कुडाळवरून आपला प्रवास असणार आहे पुण्याचा. तर कुडाळ, त्याच्यानंतर फोंडा, मलकापूर नाही, अणुस्कुरा, मलकापूर, कराड, सातारा मार्गे पुणे असा प्रवास असणार आहे माझा. तर चला बघूया आजचा प्रवास. खूप दिवसाने ब्लॉग बनवतोय, कसा होतोय बघूया. बाप्पाला नमस्कार करतो. चला अयांची चल पटकन सुचिता तयारी कर. पाण्याला जाऊया. आज आपल्यासोबत अयांशी कोण? आबा. ते आबा आज मी ना टेम्पो तिकडे मंदिराजवळ ठेवलाय. खूप दिवस झाले. चला. कुठे? होय बघितली रे ती ना. आपली गाडी बघा इथे लावून ठेवली मंदिरात. नमस्कार करूया. चप्पल काढाय. बोला गणपती बाप्पा मोरया. सुचिता वाट बघते. काय नाही आता बॅग इकडे आबा करतायत टाटा. हे बघ इकडे चला. बाबा सोडायला आले. अयांश कोणाकडे जातो रे? धीरज मामाकडे जातो. खूप दिवसानंतर बाहेर पडलोय गाडी घेऊन. किती दिवस माहिती आहे? जवळजवळ 15-16 दिवस. 2 आठवडे मी घरी होतो. 2 आठवड्यानंतर ही बुकिंग आली मला. काय ह्या घे. ते फणस कोणाचं? ह्या कोणाचा? मी कामाला जातो, जाऊन येतो. बाय. जाऊन येतो. बाय. फ्लँकीच दे. फिरायला जातो. मला ना ऑलरेडी उशीर झालाय, त्यामुळे मी त्यांना घरी नाही सोडलं. मेन रोडलाच सोडलंय. जास्त लांब नाहीये, थोडस आतमध्ये आहे घर त्यांचं. पटापट आता त्या लोकेशनवर जाऊया जिथे गाडी भरायची आहे. फायनली आपण पोचलोय. इथे आपली गाडी भरायची आहे. बघा आमची बाळूशी बायको कशी आहे सांगा. बाळूची बायको व्यवस्थित आहे. आता परत 15 तारीखला तो किमो करण्यासाठी तिकडे जाणार आहे. गाडी भरून झाली आहे. आता फक्त मागे काहीतरी सपोर्टसाठी शोधतोय. मागे काय दोरी बांधते, हय धरतोय आणि थंय अशी ओढून दोरी बांधते. मागे येवचो नाही. मग दगड ठेवता. दगड थैले ना, दगडाने त्याचा बांधलेला हाला तो विषय नाही. डायरेक्ट घेतले मोठं दगड. चला होय चला. आज बघते नक्की. गाडी भरून झाली आहे. आता पॅक करतो
आणि आपल्या प्रवासाला जाऊया. बरोबर 11:30 वाजता गाडी भरून मी आता निघालो पण. आणि आपल्याला डिलिव्हरी द्यायची आहे पुण्याच्या अगोदर एक नरसापूर म्हणून गाव आहे, तिथे त्यांची गाडी येणार आहे. तिथे नरसापूर पाट्यावर तिथे थोडी झाडं द्यायची आहेत आणि तिथून मग पुढे पुण्यात आतमध्ये कुठेतरी आहे लोकेशन. तर उद्या खाली करायचं आहे, त्यामुळे काहीच काही नाही आहे, निवांत जायचं आहे हळूहळू. काही नाही आहे अजिबात. जेवढं जमेल तेवढी गाडी चालवायची आहे रात्रीपर्यंत आणि आराम करून झोपून उठून सकाळी आपल्या लोकेशनवर पोहोचायचं. हा बघा, हा रस्ता आता आपला मोडक्या वाडाकडे जाणार. हायवेला निघतो हा रस्ता, छोटासा 1 किलोमीटर 1-अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे, थोडा खराब आहे. मालवण, त्याच्यानंतर ओरोस 15, खारेपाटण 72 किलोमीटर आहे. आपल्याला खारेपाटण वगैरे काढून पुढे ना ओणीमधून राईट घ्यायचं आहे. मग ते फोंडा नाही, पाचल मार्गे आपण अणुस्कुरा, मलकापूर, कराड मार्गे जाणार आहोत. आता आम्ही ना ओरोसमध्ये पोहोचलोय आणि पाऊस अजिबात नाही आहे. मागच्या 5-6 दिवसात एवढा तुफान पाऊस पडला आहे आणि आता म्हणजे आहे पण मध्येच कुठेतरी येतोय थोडासा आणि लागून जातोय. आता 12 वाजलेत आणि आम्ही आता ओसरगावच्या टोलवर पोहोचलोय. पुढे ना पेट्रोल पंप आहे, तिथे आपण डिझेल फुल करूया आपण. अमोल पेट्रोलियम. इथे डिझेलचा रेट आहे 92.3 आणि 2380 रुपयाचं डिझेल झालं. फुल झाली टाकी. अगोदरचं डिझेल होतं माझ्या टाकीत, म्हणून अगोदरचं ना गाडीमध्ये डिझेल होतं त्यामुळे जास्त डिझेल नाही बसलं. 2380 रुपयाचं डिझेल बसलं, टाकी फुल झाली. चला आता पटापट कणकवलीत पोचलो. कणकवलीची गड नदी पास करतोय. मी आता ना तराळ्यात पोचलोय. वाजलेत बरोबर 1:30 वाजलाय. माझा आता इथेच जेवण करायचा विचार चाललाय. काय करू, इथे एक हॉटेल आहे इथे या साईडला, तिथे जेवण करतो. कारण पुढे ना याच्यात पाचलमध्ये पोचायला मला खूप वेळ लागणार आणि आता भूक लागली आहे मला. हे बघा इथे एक हॉटेल आहे, इकडे आहे का ना बिअर शॉपी नको मला, जेवण पाहिजे. तर रस्त्याच्या साईडला गाडी लावूया. थोडीशी साईडला दाबून गाडी लावतो आणि जेवायला जाऊया. भूक लागली आहे खूप. जेवणाला मी ना चिकन थाळी ऑर्डर केली आहे. चिकन आहे, बघूया कसं आहे चिकन. खाऊन बघूया चिकन. चांगलं आहे, मस्तपैकी जेवण झाला, पोटभर एकदम. 2 वाजले मित्रांनो. आता आपल्या प्रवासाला लागूया. बापरे. आणि विचार बघूया आता तर भरपूर पोटभर जेवण झाल्यामुळे ना सुस्ती येणार आता. तर पाचल हे राजापूर पाचल वगैरे काढून अणुस्कुरा वगैरे काढून एक डुलकी घ्यायचा पण विचार आहे मला. चला, बरोबर 2 वाजता तराळ्यातून आपला प्रवास सुरू झालाय. आता आपण ना ओणीमध्ये पोहोचलोय. इथून लेफ्ट घेतोय. हा लेफ्ट घेऊन सर्व्हिस रोडला गाडी टाकली आणि पुढे जाऊन आपण त्या ब्रिज खाली राईट घेणार आहे पाचलसाठी. आता 3:30 वाजता ना पाचलमध्ये पोहोचलो आहे. इथून मलकापूर जवळजवळ 48 किलोमीटर दाखवत आहे. म्हणजे
1 तास 1.5 तासाचा प्रवास आहे, पण अणुस्कुरा घाट काढून ना एक मी थोडासा रेस्ट घेणार आहे. हे आहे पाचल गाव. गेलेलो ना प्रवास केलेला त्यावेळी हे बघा हॉटेल मुंबई इथे जेवण केलेलं. आणि इथे आहे पाचल बस स्टँड. हे सुरू व्हायच्या अगोदर ना इथे पोलीस चौकी एक लागते. पोलीस आहेत की नाही काय माहिती, नाही आहेत कोण. अणुस्कुरा चेकपोस्ट. फायनली 3:38 झाली आणि मी आता घाट सुरू झाला आहे. मस्त. मला हा घाट खूप आवडतो, अणुस्कुरा घाट सुरू. मागे एकदा आलो मी, त्यामुळे ह्या घाटाच्या प्रेमात पडलो. फक्त रस्ता चांगला पाहिजे. यापुढे जर रस्ता खराब झाला तर परत या रस्त्याने येणार नाही. अणुस्कुरा घाट सुरू झाला आहे आणि एक 2-3 किलोमीटर आलो आणि हा बघा थोडा खराब रस्ता मिळाला आहे मला. अरे बापरे, पुढे कसं आहे काय सांगता येत नाही, कारण महिन्याभरापूर्वी मी आलेलो. रस्ता खूप चांगला होता, असा खराब नव्हता. चांगला रस्ता भेटला मला. वळणांचा रस्ता. सावकाश चालवा हो, आम्हाला माहिती आहे सावकाश चालवायची गाडी ती. खूप सुंदर रस्ता परत भेटलाय. वाव. आणि समोर ना ढग असे चालताना दिसत आहेत आणि घाट सुरू झाला आणि पाऊस पण सुरू झालाय. वाव, मस्त मस्त वाटतंय खरंच. यासाठीच मी या घाटाने आलो, या रस्त्याने, हा अनुभव घेण्यासाठी. एवढं भारी वाटतंय ना. मस्त पाऊस पडतोय, हिरवगार सगळीकडे. वरती असे ढग चालताना दिसत आहेत आणि आपली गाडी हळूहळू घाट चढते. किती मस्त आहे. पुढे ना वरती थांबणार आहे मी. एक 5-10 मिनटं थांबूया आपण वरती. एकदम टॉपला गेल्यावर ना थांबूया. टोटली फिलिंग ढगात. बघा तरी आपण ढगात आहोत. धुकं आहे पुढे. खाली काहीच दिसत नाहीये. धुकं आहे, धुकं पूर्ण. दिसत तर काही नाही आहे. थोडंसं खाली थांबलो असतो ना तर मस्त आपल्याला खालचा नजारा बघायला भेटला असता. इथे पूर्ण धुकंच आहे. एकदम टोकाला आलो आहे मी. बघा गाड्या सगळ्या पार्किंग लाईट वगैरे लावून इथे गाड्या फोटो काढण्यासाठी थांबले. आता थोडासा ढग बाजूला गेलाय त्यामुळे तिकडचं दिसतंय ते बघा. थोडं धुकं दिसतंय, पण दिसतंय तो खाली रस्ता. तिथून आलो आपण. मस्त आहे वातावरण, मस्त थंडगार. चला जाऊया. इथे हवा पण भरपूर आहे. जास्त वेळ थांबू शकत नाही. थंडगार आहे, थंडी वाजते. पुढे आपण हा अणुस्कुरा झालंय. आता थोडंच राहिलं काढून. मला मग अशी एकतर झोप येत होती, भरपूर झोप येत होती जेवल्यानंतर. मी म्हटलेलं आता कुठेतरी झोपणार, पण इथे ह्या घाटात आल्यावर झोप नाहीशी झाली. खरंच मस्त आहे, मस्त अनुभव हा. एकदम फिलिंग ढगात म्हणतात त्या टाईप. चला जास्त बोलत नाही, निघूया. मलकापूर 34, कोल्हापूर 61 किलोमीटर आहे. वरती थोडं वातावरण इकडे धुक्यासारखं आहे. म्हणजे
हे बघा यांना पाठीवर पिशव्या बांधल्या आहेत बकऱ्यांच्या, पाऊस लागू नये म्हणून. म्हणजे मालकाला आपल्या बकऱ्यांची किती काळजी आहे विचार करा. बकऱ्यांच्या पाठीवर पिशव्या बांधल्यात, पाऊस. भारी भारी. कुठे पोहोचलोय काय माहित नाही, पण एका ठिकाणी पोहोचलोय. इथलं मस्त व्ह्यू भारी आहे. थोडीशी एक डुलकी घेतो, मला झोप यायला लागली. थोडं एक 5-10 मिनिटं नाही, हे अर्धा पाऊण तास डुलकी घेतो. 4:30 5:45 वाजले. 5:30 5:45ला एक तासभर, मग आपण निघूया पुढे. कारण उद्या डिलिव्हरी द्यायची आहे. मी 10-11 वाजेपर्यंत पोचून जायचे. नरसापूर म्हणून काहीतरी गाव आहे पुण्याच्या अगोदर, तिथे आरामात निवांत पोचूया आणि तिथे जाऊन रात्री आराम करूया, सकाळी डिलिव्हरी देऊया. आता इथे आराम करतो. बाय. सहा वाजले. बाहेर पाऊस पडतोय, बारीक पाऊस पडतोय. वातावरण बघा कसलं भारी आहे. चला निघूया पुढे कुठेतरी ना, थांबून मस्तपैकी कडक कॉफी पिऊया. भारी एकदम. तोंडावर पाणी मारतो, फ्रेश होतो, निघूया. मस्तपैकी तासभर झोप घेतल्यानंतर आपला प्रवास पुन्हा सुरू झालाय. पाऊस भारीच पडतोय इकडे, मस्त पाऊस पडतोय. वाव. आहा हा हा हा. 6:30 वाजता आपण बरोबर मलकापुरात पोहोचलोय. पुढून आपल्याला राईड घ्यायचा आहे. हा छोटासा मलकापूरचा बाजार आहे. हा बघा, हा राईड नाही घ्यायचा आहे, त्याच्या पुढचा राईड. इथून एक पुढे गेल्यावर अजून एक राईडला टर्न येतो. पुढे कुठेतरी सेफ जागा बघून ना गाडी साईडला लावायला, म्हणजे पार्किंग भेटली पाहिजे अशा ठिकाणी लावून कडक कॉफी कुठे मिळते का बघूया. इथे कॉफी प्यायची लहर आली आहे मस्त. इकडे एक सुंदर असं मंदिर पण आहे, हे बघा. वाव, मस्त बांधलंय मंदिर. थोडंसं पुढे आल्यावर ना, हा बघा, हा कराडसाठी रोड जातो. इथून बरोबर 60 किलोमीटर कराड आहे. आणि हा इथून आला तो आंबा घाटातून रस्ता. गाडी लावायला जागा जागा जागा. कॉफी तोपर्यंत पूर्ण मार्केट संपून गेलं. अरे बापरे. रावजी चहा, इथे बघूया कॉफी मिळते काय. चहाच मिळेल माझ्या मते. गाडी लावायला जागा नाहीये. कॉफी नाही मिळाली पण चहा मिळाला. चहा मस्त होता. मलकापूर मधून आपला प्रवास परत सुरू झालाय. तर डायरेक्ट नॉन स्टॉप, कुठे नाही थांबायचंय, आता चालत राहायचंय. छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. हा रस्ता मला माहिती आहे कारण मी काय मॅप वगैरे लावला नाही, बरेच वेळा या रोडने आलोय. म्हणजे रस्ता पाठ आहे, फक्त गावांची नावं माहिती नाही आहेत मला.
इथून लेफ्ट साईडला कराड 7 किलोमीटर दाखवतंय, सातारा 56, पुणे 166. चला राईट साईडला कोल्हापूर 65 किलोमीटर आहे इथून कराडमधून. आता आपल्याला हायवे लागणार आहे. अरे देवा, एक काम विसरलो. फास्टॅगचं रिचार्ज करायला विसरलो. गाडी जरा साईडला घेतो आणि पहिला आधी फास्टॅग रिचार्ज करतो. लागलो एकदाचा हायवेला. बरोबर ओसरगावच्या टोलवरून ना हा जो कराडमध्ये म्हणजे हायवेला जो बाहेर पडतो रस्ता तो 207 किलोमीटर रनिंग झालं आहे. मी ओसरगावच्या टोलच्या पुढे डिझेल टाकलं ना तिथे 0 केलेलं मीटर. बरोबर आता 207 किलोमीटर झालं आहे. मलकापूर शहर, मलकापूर, इथे पण एक मलकापूर आहे. मलकापूर नंतर लगेच कराड. कराडमधलं हे ब्रिज अजून सुरू झालं नाही आहे. हे वरती आहे ना कंप्लीट झाल्यासारखं, म्हणजे जवळपास कंप्लीट झालं आहे. इथे मगासपासून मी बघतोय तर बऱ्यापैकी झालेलं आहे. बघूया आता कधी सुरू करतायत. आज ट्रॅफिक नाही आहे. एक नशीब चांगलं आहे माझं की ट्रॅफिक नाही आहे. अजून पुढे काय सांगता येत नाही, पण आत्ता तरी इथे ट्रॅफिक नाही आहे. चाललो प्रवास चाललो. आता थोड्याच वेळात ना सातारा येतला. साताऱ्यात पोचतलोय मी. आणि मालवणीत बोलायचं कारण म्हणजे आता मी मगासपासून ना दादा मोडकईकरांचे कविता ऐकत गाडी चालवतोय. म्हणजे जवळजवळ मलकापूर त्या साईड झोपलेलं आहे बघा. थैसून जो सुटलोय तेव्हापासून तो त्यांचेच कविता ऐकत माझा प्रवास चाललो हा. त्यामुळे वाईच मालवणी बोलांसारखं वाटला माका. आणि आता खंय पोचलंय माका काय विचारू नका. थोड्याच वेळात मी आता साताऱ्यात पोचतलोय. बरोबर वाजलेत 8:45 वाजलेत. सातारचे कंदी पेढे. इकडे आल्यावर ते कंदी पेढ्याचे बोर्ड दिसायला सुरुवात होतं. आपण आता ना खंबाटकी घाट वगैरे काढून इकडे जो सहारा धाबा आहे ना तिथे आपण जेवण वगैरे करूया आणि पुढे थोडा वेळ गाडी चालवून मग आराम करूया कुठेतरी पेट्रोल पंपला. बरोबर 10:08 झालीत आणि आपण खंबाटकीत पोचलोय. समोर तुम्हाला दिसतोय तो खंबाटकी बोगदा. हा बघा खंबाटकी बोगदा. हा संपल्या ना आपल्याला 1-2-3 किलोमीटरवर जेवणासाठी थांबायचं आहे. आता आपल्याला पुढे ना हे बघा इथे ट्रॅफिक लागलंय थोडंसं आणि आपल्याला कुठे लांब जायचं नाही आहे. हे लेफ्ट साईडला दिसतंय ना याच हॉटेलवरती या धाब्यावरती जेवायला जायचं आहे. इथून गाडी टाकायला जागा नाही आहे त्यामुळं आपण पुढून टाकूया. पुढून बघूया कुठे जागा आहे काय. पुढे लागतात सगळ्या मोठ्या गाड्या इकडे लावून घेतात. आपल्या छोट्या गाड्या सगळ्या इथे समोर लागतात. तर मी आता हे बघा ही पण गाडी इकडेच वळली. इथेच कुठेतरी गाडी लावून जेवण करूया. बरोबर ना 10:15 वाजता मी इथे पोहोचलोय. आता तर दुपारी मी ना हे चिकन थाली घेतलेली त्यामुळे आता मी काय नॉनव्हेज खाणार नाहीये, फक्त व्हेज ट्राय करणार आहे. ट्राय म्हणजे चांगलं असतं इथे जेवण ना खरंच चांगलं असतं. चला पटापट जेवण करूया. आपलं जेवण आलंय. मी जेवणाला ना दाल फ्राय ऑर्डर केलाय. तडका नको म्हटलं आणि रोटी आणि राईस घेणार आहे मी. कारण आपलं लोकेशन आहे ना आता जिथे खाली करायचं आहे ते 30 किलोमीटर इथून 25-30 किलोमीटर पुढे आहे. 10-12 किलोमीटर जाऊन आपल्याला झोपायचंच आहे. त्यामुळे
राईस वगैरे खाऊन पोटभर जेवणार आहे मी आता. चला बघूया कशी आहे दाल फ्राय यांची, खाऊन बघूया. एक पाणी बॉटल साधा साधा मस्त आहे. मला अर्धा तास थांबलो मी आणि आता निघालोय. आता काय 20-25 किलोमीटर पुढे, म्हणजे त्याच्या अगोदर एक चांगला पेट्रोल पंप जर भेटला ना तर तिथे थांबून आराम करूया. जेवण मस्त होतं, एक नंबर. डाळ तर एवढी भारी होती, दाल फ्राय मस्त होतं, टेस्टी एकदम. चला फायनली एका जिओ पंपावर पोहोचलोय. नरसापूर म्हणजे जिथे खाली करायची आहे ना तिथून 1 किलोमीटर अगोदर हा जिओचा पंप भेटलाय मला. स्वच्छ बघूया चला. अरे बाप कंटिन्यू चाललोय. हो स्वच्छ आहे, चांगला आहे. 11:30 वाजलेत, पाऊस आला जोराचा आणि पेट्रोल पंप खूप स्वच्छ आणि सुंदर आहे, चांगला आहे. गाडी मी तिकडे लावली आहे, धावत जाऊया, पाऊस आहे. चला झोपूया. 11:30 वाजलेत आता बरोबर. तर आपला हा बेडरूम रेडी झालाय बघा. असा काहीसा सेटअप लावलाय. इकडे उस आहे आणि इथून असा आडवा झोपणार आहे. चला आता आपण भेटूया उद्या सकाळी. आता रात्रभर मस्त, म्हणजे 11:30 वाजलेत, निवांत बऱ्यापैकी झोप पूर्ण होणार आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही, फक्त कोणी उठवायला नाही आलं तेवढंच बस. भेटूया उद्या सकाळी. बाय, गुड नाईट. शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. 7 वाजलेत. 7 वाजता बरोबर त्या पार्टीवाल्याचा फोन आला, म्हणजे जो गाडीवाला येणार आहे न्यायला त्याचा फोन आला. तर त्याला बोललो मी जिथे तुम्ही सांगितलंय त्या लोकेशनवरच आहे, म्हणजे इथे 1 किलोमीटरवर तो नरसापूर फाटा आहे, त्याच्या अगोदर एक हा जिओचा पंप आहे. इथे येऊन झोपलेलो मी. सकाळी ना 4:15 वाजता हा पंपातला एक माणूस आलेला पार्किंग घेण्यासाठी. सकाळी सकाळी आला, झोपमोड करून ठेवली, कारण तो येऊन गेल्यानंतर तासभर तरी, म्हणजे जवळजवळ 5-5:30 पर्यंत, जवळजवळ तास 1.5 तास झोपच लागत नव्हते. मग झोप लागली एकदाची आणि आता 7 वाजलेत बरोबर. तर येऊ दे त्यांना, तोपर्यंत मी फ्रेश वगैरे होतो. मग ते त्यांच्या ताब्यात देऊया. ती झाडं आहेत, ती थोडी आहेत, जास्त नाही आहे, मागे थोडी ठेवली आहेत, ती देऊन मग आपण पुढे पुण्यात जाऊया. हे बघा ते आले. आता ही थोडीशी झाडं यांच्या गाडीत क्रॉस करायची आहेत. बस बस बस. चला, एकदा थोडीशीच होती ती बघा, खाली झाली. परत गाडी पॅक करतो. मी ना इथे झाडं खाली करायला आलेलो ना, ज्यांची झाडं हे टेम्पोवाले कसं आहे, तर ते मला चहा प्यायला घेऊन आले. माझं यूट्यूब चॅनल आहे, चहा प्यायला घेऊन आले. त्यांच्यासोबत चहा पितो आणि मग आपण आपल्या प्रवासाला पुढे जातो. त्यांना ती झाडं वगैरे दिली, चहा पिला. इथे बाजूलाच ते रेस्टॉरंट होतं, तिथे चहा पिला मस्तपैकी. आणि आता 8:45 वाजले. ते पेमेंट वगैरे करायला थोडा लेट झाला, त्यामुळे
चला आता निघूया. ते मॅडम ज्यांचं सेकंड लोकेशन आहे ना ते लोकेशन पाठवत आहेत, तोपर्यंत फायनली कात्रजचा बोगदा वगैरे काढून पुढे आलो मी. उतार वगैरे काढला. नवले ब्रिज जे आहे ना तिथे ट्रॅफिक लागलंय मला आणि फक्त 19 किलोमीटर अंतरला ना 1-1.25 तास दाखवतोय. म्हणजे विचार करा किती ट्रॅफिक आहे. थांबल्यात गाड्या सर अक्षरशः. स्लो हळू. बरोबर 10 वाजले, 20 मिनिटं झाली. अजूनही मी त्याच ट्रॅफिकमध्ये. आता ब्रिजवर पोचलोय, थोडासा पुढे आलोय. बरोबर 10:15 वाजता ट्रॅफिक सुटलं बाबा. चला आता पटापट जाणार. आता किती वेळ लागतोय बघूया. अजून 10:15 वाजलेत आता. फायनली मी त्या लोकेशनवर पोचलोय. बरोबर 10:44 झाली आहेत. 10:45 वाजलेत. इथेच कुठेतरी खाली आहे. बघूया इथे कुठे खाली करतात ते. नर्सरीज आहे इथे. आय थिंक इथे असेल कदाचित. चला पटापट खाली करून घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला लावूया. पुढच्या प्रवासाला म्हणजे बघूया. अजून काय डोक्यात विचार नाहीये कुठे जायचंय काय. इथून तर मुंबईलाच जायचंय मला. इथून मुंबईतून काय जो माल मिळेल तो भरून जायचा आहे. त्यामुळे पहिला आधी खाली करूया, नंतर बोलतो तुमच्याशी. अजिबात झाडं हल्ली नाहीयेत. बाळूदादाने तो दगड दिलेला तो बघा आणि एक बांबूची काठी लावली आहे आडवी. मस्त व्यवस्थित आहे. एवढा लांबचा प्रवास करून सुद्धा व्यवस्थित आहेत झाडं. सगळी झाडं खाली झाली आहेत. ही बघा काहीशी अशी आणलेली झाडं आणि यांनी खाली केली आहेत. चला पॅक करून घेतो आता गाडी. अरे बापरे. तर गाडी वगैरे पॅक करून घेतली आणि झाला प्रवास व्यवस्थित झाला. काल सकाळी 11:30ला सुरू केलेला आणि आज जवळजवळ 11:30 काय 11:30 वाजलेत. म्हणजे जवळजवळ 24 तासांनी माझा प्रवास संपला. तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा आणि कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत